या ठिकाणी बोर्ड लावलाय बघा, श्री जगन्नाथ मंदिर, कुसुमेश्वर महादेव, माँ नर्मदा परिक्रमा मार्ग। या ठिकाणी आपण आतमध्ये आश्रमात जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी कुसुमेश्वर महादेव आणि जगन्नाथ मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेऊयात। आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला जगन्नाथ मंदिर आहे, आपण जाऊन दर्शन घेऊयात आतमध्ये। सुंदर असं मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। जगन्नाथ मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी कुसुमेश्वर महादेव मंदिर आहे। या ठिकाणी आपण नंदी महाराजांची परवानगी घेऊन आतमध्ये जाऊयात। कुसुमेश्वर महादेव मंदिराचं आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी लाडवावड या धाम मध्ये आपण भोजन प्रसादी व दुपारची विश्रांती करून आपण पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी इथून निघालेलो आहोत। पाठीमागून धामातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बघा, आपण समोरून आलो होतो डाव्या बाजूने, तर आता आपल्याला या डांबरीला उजव्या बाजूला जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर अविधापासून हे लाडवावड हे जे ठिकाण आहे ते साधारण 3.5 ते 4 किलोमीटर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या आश्रमापासून साधारण 2 किलोमीटर आपण या डांबरीने चालत आलोय आणि या समोर जो आपल्याला डांबरी सरळ गेलेला दिसतोय, तर तिथून सरळ न जाता आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा परिक्रमेतला मार्ग आहे आता आपला उजवीकडे वळाल्यानंतर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आपण थोडस चालत आल्यानंतर बघा, पुन्हा एकदा आपल्याला डावीकडे एक मार्ग दिसतोय आणि इथं बघा एक डिप्पी आहे, केळीचं शेत आहे आणि लिंबाचं झाड आहे। तर त्याच्या बरोबर सरळ आपल्याला माँ नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ जायचं आपल्याला। झगडिया मढी असं गावाचं नाव आहे पुढच्या। रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडंसं पुढे आल्यानंतर सुद्धा बघा, इथं पाण्याची टाकी आहे एक सिमेंटची। या पाण्याच्या टाकीच्या शेजारी सुद्धा आपल्याला उजवीकडं रस्ता गेलेला दिसतो, त्यांनी सुद्धा आपल्याला जायचं नाहीये, सरळ आपला ह्या कच्च्या डांबरीने मार्ग चालू ठेवायचा। थोडक्यात काय सांगायचंय, कुठंही इकडं तिकडं वळायचं नाही। जोपर्यंत वळण्यासाठीचा एखादा मार्ग येत नाही तोपर्यंत आपल्याला सरळ पुढं चालत राहायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पण पाठीमागं 2 किलोमीटर वरती जो टर्न घेतला होता उजव्या बाजूला, तो टर्न घेतल्यानंतर आपण अशा प्रकारच्या या रस्त्याने आलेलो आहे। आपल्याला वाटेमध्ये 2-3 टर्न लागले, पण ते घ्यायचे नाहीत, सरळ या डांबरीने मेन रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। आता इथं आल्यानंतर सुद्धा बघा, पुन्हा एक रस्ता लागतोय आपल्याला उजव्या बाजूला, तो पण डांबरीच आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला वळायचं नाही आणि आपला सरळ परिक्रमेतला मार्ग जो आहे तो सरळ मार्ग चालू ठेवायचा आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। समोर इथपर्यंत आल्यानंतर बघा, इकडं एक हापसा आहे, एक घर आहे। हा जो कच्चा डांबरी मार्ग आहे तो सोडायचा आहे आपल्याला या ठिकाणावर आणि खाली उजव्या बाजूला कच्च्या शेताच्या कडेच्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर या ठिकाणी सरळ आल्यानंतर बघा, आपला मार्ग सरळ आहे आणि डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातोय। तर हा डाव्या बाजूचा रोड आहे तो बघायचा आपल्याला, घरापाशीच जाऊन संपतोय हा, त्याच्यामुळे या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये, आपला जो सरळ मार्ग आहे तो चालू ठेवायचा आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे 2 शेताच्या मध्यभागातून जी वाट काढलेली आहे शेतकऱ्यांनी, त्या पगदंडी मार्गाने आपण पुढे वाटचाल करत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। चालत चालत आपण पुढे आल्यानंतर आडवा डांबरी लागलेला आहे आपल्याला,
या आडव्या डांबरी रस्त्याने आपल्याला नर्मदे हर उजवीकडे वळायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण उजवीकडे वळाल्यानंतर पुढे आपल्याला जगदीश मढी म्हणून मंदिर लागणार आहे. तर त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन परत पाठीमागे याच रस्त्याने यायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा समोर खूप गाड्या वगैरे आलेल्या आहेत. मोठं पंडाल समोर उभं केलेलं आहे, कारण या ठिकाणी उद्या दादागुरूंचे परिक्रमेतील सर्व भक्तजन आणि दादागुरू या ठिकाणी उद्या येणार आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या दिवसभरातलं अप्रतिम असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. सकाळी निघताना दर्शन झालं होतं, त्यानंतर आता आज दुपारी आपल्याला या ठिकाणी दर्शन झालंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे जगदीश मढी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण जगदीश मढीमध्ये जे नर्मदा माता मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन नर्मदे हर त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. या मार्गाने आपण आतमध्ये गेल्यानंतर साधारण 300 मीटर वरती मंदिर आहे आणि हा रस्ता पुढे जाऊन संपतो. त्या ठिकाणी नर्मदा मैयाचा तट आहे. त्या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं पण दर्शन घेतलं. याच रस्त्याने आता आपण परत पाठीमागे चाललोय. म्हणजे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आपण टर्न घेतलेला आहे आणि बाहेर चाललोय आपण परत. तर या जगदीश मढीमध्ये नर्मदा माता मंदिर आहे. हे नर्मदा माता मंदिर खूप प्राचीन आहे. कधी स्थापित झालंय म्हणजे 200, 400, 500 वर्षापूर्वी त्याच्याही अगोदर स्थापित झालेलं हे प्राचीन मंदिर आहे. आणि या ठिकाणी जगदीश महाराज आहेत, त्यांनी श्रीराम जयराम जय जय रामची अखंड धून या ठिकाणी चालू केलेली आहे. त्यालाही 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. दर 3 तासाला वेगवेगळे भक्त बसून या ठिकाणी श्रीराम जयराम जय जय रामची धून चालू ठेवतात आणि 24 तास 12ही महिने ही धून चालू राहते. त्याचबरोबर या ठिकाणी 12ही महिने 24 तास गेले 50 वर्षापासून रामायणाचा पाठ सुद्धा चालू राहतो या ठिकाणी. अशा प्रकारे हे दोन्ही कार्य या ठिकाणी जगदीश महाराजांनी चालू केलेले आहेत. त्याच्यामुळे याला जगदीश मढी असं नाव दिलेलं आहे. सुरुवातीला याला नर्मदा मढी म्हणत होते, पण नंतर त्या महाराजांच्या नावावरून जगदीश मढी असं नाव या ठिकाणी प्रचलित झालं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये मंदिरामध्ये आपल्याला फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती, त्याच्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढू शकलो नाही. पण या ठिकाणी उद्या दादागुरू येणार आहेत. नर्मदे हर बेटा. या ठिकाणी उद्या दादागुरू येणार आहेत, त्यांच्यासाठीचा हा पूर्ण पंडाल त्या ठिकाणी तयार केला होता. या ठिकाणी पोहोचलोय बघा. मगाशी आपण इकडून आलो होतो डाव्या बाजूने येऊन या डांबरी रस्त्याने आपण उजवीकडे जाऊन साधारण 300 मीटर आतमध्ये जाऊन नर्मदा मैयाचं दर्शन आणि नर्मदा माता मंदिराचं दर्शन घेऊन आलोय. आणि आता पुन्हा या रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगन्नाथ मंदिरापासून आणि कुसमेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 3.5 किलोमीटरचं अंतर या जगदीश मढीपर्यंत येण्यासाठी लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगदीश मढीवरून साधारण 1.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो डांबरी रस्ता आहे तिथून 2 रस्ते तयार होतात. या हापशापाशी एक बोर्ड लावलेला आहे बघा पाण्याच्या, मा नर्मदा परिक्रमा मार्ग उजवीकडे. आणि जर पुढे तुम्हाला दिसत असेल तर पुढे पण एक बोर्ड लावलेला आहे मा नर्मदा मार्ग सरळ. मग दोन्ही मार्ग जातात. आपण या मा नर्मदा परिक्रमा मार्ग मोठा सांजा हा जो शॉर्टकट मार्ग आहे शेताच्या कडेकडेने पाऊलवाट पगदंडी मार्ग, तर त्या मार्गाने आपण जाऊयात पुढे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दोन्ही मार्ग पुढे जाऊन एकाच ठिकाणी भेटणार आहेत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. पुढे आल्यानंतर बघा ही पगदंडी मार्ग मोठ्या पगदंडी मार्गाला येऊन भेटलेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा शेताच्या बांधातून काढलेला मोठा रस्ता आहे. हा गोल फिरत 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 आपल्याला घेऊन चाललाय आणि त्या रस्त्याने आपण परिक्रमेची वाटचाल पुढे करत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पुढे आलोय बघा आपण. साधारण 500 मीटर पुढे आल्यानंतर इथं एक उजव्या बाजूला मार्ग जातोय
आणि एक सरळ जातोय, तर उजव्या बाजूच्या मार्गाला आपल्याला जायचं नाही, या सरळ मार्गाने जायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असं पुढे इथपर्यंत आल्यावर बघा असं वाटतंय हा इथून सरळ मार्ग आहे, पण तिथून मार्ग नाहीये. तर मार्ग असा गोल फिरवलेला आहे या शेताच्या बांधाने, आणि आतमधून हा मार्ग काढलेला आहे बागेतून. तर या बागेतल्या मार्गाने जायचंय पुढे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण या कच्च्या मार्गाने आपण 1 किलोमीटर आलोय. आल्यानंतर पुढे एक आडवा रस्ता लागलाय आपल्याला. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा साधारण 300 मीटर आलोय आपण तिथून टर्न घेतल्यानंतर. तर हा खांब आणि पिंपळाचं झाड या दोघांच्याही मधून हा मार्ग आहे आपल्याला पुढे जायला. नर्मदे हर. रामकृष्ण. आणि ह्याच्या पुढे आल्यानंतर एक डावीकडे पण पाऊलवाट गेलेली आहे आणि उजवीकडे पण पाऊलवाट गेलेली आहे. तर उजव्या पाऊलवाटेने आपल्याला जायचं या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे, शेताच्या कडेकडेने आलेला रस्ता आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डावीकडे वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरीला आपण डावीकडे टर्न घेतल्यानंतर साधारण 1.25 किलोमीटर वरती आपल्याला एक कच्चा रस्ता उजव्या बाजूला जाताना दिसतोय, आणि या ठिकाणी खांबावरती बोर्ड लावलाय नर्मदा परिक्रमा, गुजराती मध्ये लिहिलेलं आहे. ते आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागून या डांबरी रस्त्याने आपण आलोय. आल्यानंतर बघा या ठिकाणी बांबूची झाडाचं एक बेट आहे आणि छोट्याशा पुलासारखं इथं बांधकाम केलेलं आहे, आणि खाली नाला आहे बघा एक. आणि जर तुम्ही डाव्या बाजूला बघितलं तर एक मंदिर दिसतंय, ते अर्णकेश्वर महादेव मंदिर आहे. त्या मंदिराकडे जाण्यासाठी याच्या शेजारूनच एक पाऊलवाट आहे. जास्त स्पष्ट पाऊलवाट नाहीये, पण शेतातून आपल्याला तो रस्ता शोधत तिथपर्यंत जायचंय, कारण प्राचीन मंदिर आहे ते अर्णकेश्वर महादेवांचं. तर त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायला जायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आपण शोधतोय. आता या बांधावरून वरती जाऊयात. हा बघा इथं गव्हाचं शेत आहे. त्या गव्हाच्या शेताच्या शेजारून शेतकऱ्याच्या वावरात पाऊलवाट सापडलेली आपल्याला, त्याने आपण जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा शेताला पाणी दिलंय, त्याच्यामुळं चिखल आहे. इथं चिखलाने जायचंय. आता परत या बांधावरून खाली उतरायचंय आपल्याला. तर या नाल्याच्या पाण्यातून आपल्याला पुढे जायचंय. अशा प्रकारे आता या आपण चिखलातून जाणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी आपण या शेतातून आता चाललोय पलीकडं दर्शन घेण्यासाठी. रस्ता लांबून होता, आपण मोठ्या सांजाचा जो शॉर्टकट मारला, त्या शॉर्टकट मुळे आता आपल्याला या शेतातल्या रस्त्याने यावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण अर्णकेश्वर महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं प्राचीन शिवलिंग आहे या ठिकाणी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण अनर्केश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. आता याच्याबद्दलची जी आध्यात्मिक कथा आहे ती थोडक्यात आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. या ठिकाणी यमराजांनी तपस्या केली होती. तर कशासाठी तपस्या केली होती, तर यमराज आपल्या स्वतःच्या कर्माला कंटाळले होते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार यमलोकामध्ये घेऊन येणं आणि नर्क आणि स्वर्ग अशा पद्धतीने त्यांना पाठवणं, अशा प्रकारचं कर्म यमराजांचं होतं. तर त्या कर्माला ते कंटाळले होते. त्याच्यामुळे त्या कर्माला कंटाळून त्यांनी दुसरं कर्म मिळावं आणि त्याच्यासाठी भगवान श्री शंकरांची भेट व्हावी, याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि हे शिवलिंग स्थापित केलं होतं. या ठिकाणी आराधना केल्यानंतर त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर त्यांनी विचारलं की मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्ही काय वरदान मागू इच्छिता.
तर त्यावेळेस त्यांनी वर मागितलं की माझं जे कर्म आहे ते कर्म तुम्ही बदलून दुसरं कुठलं तरी चांगलं कर्म द्या. इतरांना तर तुम्ही खूप चांगली चांगली कर्म दिली, पण मला हे कर्म का? त्यावेळेस भगवान श्री शंकर म्हणाले, कर्म अकर्म या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या नियतीनुसार त्याला कर्म वाटून दिलेलं असतं. त्या पद्धतीनेच तुम्हाला हे कर्म नियतीने वाटून दिलेलं आहे. तुम्ही या कर्मामध्ये काहीच बदल करू शकत नाही किंवा मीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही दुसरं काही वरदान मागू इच्छित असाल तर मागा. तर त्यावेळेस यमदेवाने पुन्हा दुसरं वरदान मागितलं की ठीक आहे तुम्ही मला हे आता मी मागितलेला आशीर्वाद देऊ शकत नसाल तर तुम्ही अजून एक गोष्ट करा की जो कोणी अडलेला नडलेला कष्टी दुःखी व्यक्ती या ठिकाणी येऊन या शिवलिंगाची आराधना करेल आणि पूजा अर्चना करेल, त्याची इच्छापूर्ती तुम्ही करा आणि त्यासाठी या शिवलिंगामध्ये तुम्ही थोड्या का अंशाने होईना या ठिकाणी अस्तित्वात राहा. तर त्यावेळेस भगवान श्री शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तथास्तु, आणि त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले. अशा प्रकारची ही कथा वायू पुराणामध्ये लिहिलेली आहे या स्थानाबद्दलची. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय, काही चुकलं असेल तर माफी असावी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुन्हा या मंदिराच्या शेजारून जो रस्ता पाठीमागे गेलेला आहे त्या पाठीमागच्या रस्त्याने जायचंय. आपण आलो त्याच मार्गाने, कारण परत जर सरळ जायचं म्हटलं आपण तर खूप लांबून जावं लागतं आपल्याला. त्याच्यामुळे आपण हा जो नाला आहे तो नाला ओलांडून पुढे जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून नाला आपण पुन्हा ओलांडून आलेलो आहे. त्या पाण्यातून चालत चालत आलोय आपण आणि आता या मार्गाने पुन्हा आपण त्या आपल्या कच्च्या डांबरी रोडला जाऊन भेटणार आहे. आणि मग आपला आता मगाशी आतमध्ये वळालेला मार्ग लागतोय त्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा हा आपला मार्ग चालू झाला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा एक चौक लागतोय आपल्याला. या चौकातून सरळ रस्ता जातोय. त्या सरळ रस्त्याने जायचं नाही आपल्याला, तर आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडंसं पुढे आल्यानंतर एक मंदिर दिसतंय. ते दुधेश्वर महादेव मंदिर आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊयात. अशा प्रकारचा रस्ता आहे, उजवीकडे जायचं इथून आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन असं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 29व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण दुधेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलोय. आपण या ठिकाणी 4:30 वाजताच थांबलो, पण इथं जे महंत आहेत त्यांच्याशी आध्यात्मिक गोष्टींवरती चर्चा करता करता कधी 7 वाजले आणि अंधार पडला हे कळालंच नाही. त्याच्यामुळे हा आता व्हिडिओ बनवतोय. नाहीतर आपण या ठिकाणी पोहोचलोय 4 वाजता, तिथं कोणीच नाहीये, फक्त महंत आणि मीच होतो. त्याच्यामुळं काही गोष्टींवरती चर्चा झाली. इथली जी तीर्थस्थान आहे त्या तीर्थस्थानांबद्दलचं महात्म्य, त्यांचे फलप्राप्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यामध्ये 7 वाजले. आणि आता या ठिकाणीच आज विश्रांतीसाठी थांबलोय त्यांच्या विनंतीवरून. तर आपण पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. आजच्या पडावातली एकूण वाटचाल आपली झालेली आहे 19 किलोमीटर. रामकृष्ण हरी नर्मदे हर.